माणूस एकदा आजारी पडला का नाही भावानं, मग त्याचं सगळं बिघडते. त्याचा शेड्यूल, त्याचा टाइम टेबल, त्याचा रोजचा रुटीन, उठण्याचं, झोपण्याचं टायमिंग सगळं बिघडते. तसंच माझ्यासोबत पण झालं आपल्याला पण आजारपण दिसल्यालाच लय दिवस आधी आणि आजारी आपण पडलो आणि त्यानंतर आपलं व्लॉग टाकायचं पण बंद झालं आणि आज लय दिवसानं व्लॉग टाकला. पण काय पण होऊ दे, सिच्युएशन किती पण खराब असू दे, संकट किती पण असू दे, जय बाळूमामा बोलायचं आणि मूव्ह ऑन व्हायचं. तसंच बोलता बोलता आलो नारायणपूरच्या इथं. आज आपल्याला जायचं आहे भावानं आपल्या गावाला. आजारी होतो एवढ्या दिवस म्हणून गावाला जायला नव्हतं. आता सुट्टी पण होती म्हणून आम्ही निघालेलो गावाकडे. बघा साईबाबांचं दर्शन झालं आणि त्यानंतर आला टोल नाका आणि भूक लागलेली. नाश्ता काय करायला नव्हता सकाळपासून म्हणून थोडा वेळ विठ्ठल कामत हॉटेललाच थांबलो. मग आम्ही आमची ट्रॅव्हलिंग परत कंटिन्यू केली आणि निघालो आमच्या गावाकडे. थोड्या वेळातच कराड आलं बघा भावानं. आपण आलो आपल्या गावाच्या लय जवळ आणि इथं ट्रॅफिक पण खूप होतं आणि आपल्या गाडीचा नाश्ता व्हाय नव्हता, आपला नाश्ता झालता. मग गाडीचा नाश्ता करणं हे लय जरुरी होतं म्हणून आम्ही पवार CNG पेट्रोल पंपाच्या इथं थांबलो थोडा वेळ आणि मग परत शेवटचा टोल नाका आला किनी वाटारचा. मग भावांनो आपण आलो कोल्हापुरात. इथं आपल्याला आलता भैया घ्यायला, कारण आज आपल्याला जायचं होतं आदिराज आणि वेदांत त्यांच्या घराकडे. त्यांचं बघा भावानं, त्यांनी वेगवेगळ्या कलरचं बर्ड पाळून ठेवल्यात बघा, कसलं भारी आहेत. वेदांत आला गाडी घेऊन, त्याच्या संगट भावानं कोल्हापुरातली सैर केली, थोडा वेळ फिरलो इकडे तिकडं. मग चालत चालत इकड तिकडचा नजारा घ्यायला त्याच्या संगट फिरायला लागलेलो. मग आलो आम्ही ग्राउंडवर, त्याला खेळायचं होतं क्रिकेट. मग मी पण इथं खेळता खेळता बघत बघत बसलो थोडा उशीर. मग भावांनो आपल्या आला रात्री दादा घ्यायला आपल्याला. मग आपण निघालो गावाकडं. तर भावांनो आजचा मिनी व्लॉग मी इथंच संपवतो. बोला जय बाळूमामा, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.